कराड पंचायत समिती तब्बल 64 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले. सभापती आणि उपसभापतीपदी विराजमान होऊन सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर गुलाल उधळून जल्लोष करणाऱ्या वाघेरी पंचायत समिती गणाच्या विजयी उमेदवार अनिता वेताळ यांना उपसभापतीपद दिले. तसेच काँग्रेसचे रवींद्र बडेकर यांचा 2 मतांनी पराभव करून त्या विराजमान झाल्या. हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या घरात उपसभापतीपद मिळाल्याबद्दल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. उपसभापतीची संधी मिळाल्या महिलांच्याकडनं जुनी म्हणजे कराड पंचायत समितीतून महिला राज आलेले आहे. आज मला उपसभापतीपद म्हणून संधी मिळाली त्याबद्दल सर्वांचा आधी मी आभार मानते. आणि हे पद उपसभापतीचा आहे, हा सन्मान आहे. तो माझ्यासाठी केवळ सन्मान नसून मी सर्वांच्या कार्याशी मला मनोज घोरपडेंनी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. काय सांगाल त्यांच्या नेतृत्वाबद्दल? दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करू. महिलांचं सक्षमीकरण असेल, शिक्षणाचं असेल, आरोग्याचं असेल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते आम्ही नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर तुमच्या दिरांनी पहिल्यांदा गुलाल उधळला होता. काय भावना आहे की तुम्हाला कितपत विजय वाटत होता आणि आज उपसभापती मिळाले, कसं वाटतं? खरं तर आबांनी ज्यावेळी गुलाल उधळला त्यावेळी खरंच आबांनी गुलाल उधळला त्यावेळी अभिमान वाटत होता. खरंच आपण ही गोष्ट करू शकणार आहे. आबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सहकार्य केलेलं होतं. काय सांगाल, ज्यावेळी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं मतदान झालं होतं त्यानंतर तुम्ही गुलाली उधळला होता, राज्यात एवढा आत्मविश्वास होता, त्यानंतर उपसभापतीपदी तुमच्या घरात मिळतं? मी ज्यावेळेला मतदान झालं पंचायत समिती जिल्हा परिषदचं त्यावेळेला महाराष्ट्रातला पहिल्यांदा गुलाल उधळला आणि त्या गुलाल उधळल्यानंतर माझ्या खूप टीका झाली. परंतु माझ्या मित्रमंडळी असतील किंवा कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी जो माझ्यावरती विश्वास दावला आणि माझ्या ज्या सर्व सहकार्याने आम्ही त्या 15 दिवसामध्ये जे केलेलं काम होतं आणि मनोजदादांचं आमच्या डोक्यावरती जो हात होता त्या जोरावरती आम्हाला एक विश्वास होता की आम्ही 100% निवडणूक जिंकणार. म्हणून मी गुलाल पहिल्यांदा उधळला. मनोज दादांनी आमच्या प्रेमासाठी आम्हाला आमच्या कुटुंबाला प्रेम दाखवून कुटुंबावरती मनोज दादांनी मला आमच्या वहिनींना कराड तालुक्याचं पहिलं उपसभापती पद देऊन आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी माहिती भाजप पक्ष व आदरणीय कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा मी नेहमी ऋणी राहीन. आणि महाराष्ट्राच्या एका पैलवानाचा सन्मान केला असं मला वाटतं. आणि आज अनिताचा उपसभापती पद हे महाराष्ट्राच्या पैलवानाच्या सन्मानासाठी दिलं एवढं ज्या निमित्तानं मी सांगतो. आणि हा विजय आणि हे उपसभापती पद मी डबल महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील यांना मी समर्पित करतो.